या ठिकाणी सेवागडचे कार्याध्यक्ष माननीय शिरोडकर काका यांना मी विनंती करते की आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके कवी, ज्यांच्या साहित्यात मातीचा गंध, माझ्या कोकणच्या मातीचा गंध दरवळत असतो, असे केळुसकर सर यांचं साध्या कृतीचं पुस्तक देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे आमच्या कोकणातील साहित्यिका शरीफ असोलकर यांचं हे पुस्तक देऊन स्वागत करावं. गोविंद काजरेकर सर यांचं या चर्चासत्रात स्वागत करावं. आणि जयवंत दळवीच्या कादंबरीचे अभ्यासक असणारे संजय कळमकर यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. खरं तर जयवंत दळवी म्हणजे कोकणच्या मातीचा संपूर्ण किंवा त्यांच्या मातीचा गंध हा त्यांच्या संपूर्ण साहित्यात आपल्याला दरवळताना दिसतो. मगाशी बांदेकर सरांनी सांगितलं तसं की दैववादी नसणारे दळवी अगदी ठामपणे सांगतात की मी वेतोबाला मानतो, कारण वेतोबा हे माझं कुलदैवत आहे. आणि म्हणूनच या कोकणातला निसर्ग, इथली माणसं, इथल्या वृत्ती प्रवृत्ती हे त्यांच्या साहित्याचं व्यवस्थेचं लक्षण झालेलं आहे. म्हणूनच आज पहिलं चर्चासत्रातलं पहिलं वाचन आपल्याकडे निबंधाचं होत आहे शरीफ असोलकर यांचं जयवंत दळवी यांच्या साहित्यातील कोकण. मी शरीफ असोलकर मॅडमना आमंत्रित करते. डॉक्टर शरीफ असोलकर, माहिती आहे की शरीफ ही आजची आघाडीची कवयित्री आहे मराठीची, आणि आमचं कवितेचं मैत्र हे सगळेच लोक जुने मैत्रीचे नाती होती आहेत. संत राहुल महाराज विद्या महाविद्यालय कुडाळ इथल्या त्या मराठी विभाग म्हणून काम करतात. नमस्कार. आता या सगळ्याचे अध्यक्ष डॉक्टर महेश केळुसकर, म्हणजे सहनिबंध वाचक डॉक्टर प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर, डॉक्टर संजय कळमकर, साहित्य अकादमीचे प्रकाशन कादंबरीकार यांचा आता हा पण सुंदर सर्वेच्या ऐकलं ते पालिकेचा विश्वास पाटील, या सत्राला उपस्थित असणारे सर्व इथले मान्यवर. आताच आपण वेदभाषण ऐकलेलं आहे आणि वेदभाषणामधून आपल्याला कल्पना आलेलीच आहे की जयवंत दळवी यांचं जे बहू आहे आम्ही व्यक्तिमत्व होतं त्याचा आढावा प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी घेतलेला आहे. मला जो विषय केलेला आहे तो आम्ही जयवंत दळवी यांच्या साहित्यातील कोकण या विषयाची मांडणी करताना कोकण आणि मराठी साहित्य, कोकणातील लेखकांची समृद्ध परंपरा, दळवींचे साहित्य आणि कोकणातील वृत्ती प्रवृत्ती या मुद्द्यांच्या आधारे हे करण्याचं ठरवलेलं होतं. ते थोडक्यात मी इथे मांडणार आहे. एका बाजूला 500-600 मैलांचा पसरलेला सागर किनारा आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार डोंगरांच्या माळा यामध्ये बसलेले कोकणचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे निसर्गाच्या रमणीयतेमध्ये गोव्यापेक्षा कुठलीही कमी नाही. या बाह्य नैसर्गिक समृद्धीच्या वरदानाबरोबरच त्याचे अंतरंग पाहायचे तर थोडे विसावून पाहायला हवे. मग दिसेल नैसर्गिक समृद्धीच्या वरदानाबरोबरच आर्थिक ओढगस्तीचा शाप लागलेला आपली संस्कृती, निष्ठा, परंपरा आणि स्वाभिमान टिकवून काळाशी झगडणारा या लाल मातीतला चिवट माणूस. या चिवट माणसाचे विपुल दर्शन याच मातीतून उगवलेल्या साहित्यिकांच्या 2 ते 3 पिढ्यांनी माझ्याकडे घडवले आहे. संत साहित्यात मुलाची घर घालणारे संत सद्गुरू, कवी केशव सिंग, वामन बल्लाळ जोशी, विनोबा भावे, साई गुरुजी, डी.सी. गुर्जर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.स. खांडेकर, इंद्रा करंदीकर, मधु मंगेश कर्णी, श्रीनाथ वैसे, जयवंत दळवी, वसंत सावंत, गुरुनाथ पुरी, सतीश काळसेकर, जयंत पवार यासाठी महत्त्वाचे लेखक कवी मराठी साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये महत्त्वाचे ठरतात. कोकणच्या साहित्याची परंपरा आजही महेश केळुसकर, प्रवीण बांदेकर यांसारखे लेखक आणि
अनेक लेखक मोठ्या उमेदीने जोपासत आहेत। असे काय आहे कोकणच्या भूमीमध्ये? कोकणचा निसर्ग जसा अनेकविध रंगाने रंगून निघतो त्याप्रमाणे रंगीबेरंगी आणि विविधतेने नटलेले असे हे कोकणचे साहित्य विश्व आहे। जोपर्यंत हा कोकणचा निसर्ग बहरत आहे आणि जोपर्यंत कोकणी स्वभावाला जन्मजात असलेली मुरड कायम आहे तोपर्यंत ही परंपरा अशीच सुरू राहील। जयवंत दळवी यांनी अनेकविध प्रकारचे लेखन केले। कथा, कादंबरी, नाटक, विनोद, प्रवास वर्णन अशा विविध साहित्य प्रकारामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे। आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ त्यांनी कादंबरी लेखनात व्यतीत केलेला दिसतो आणि त्यांच्या कादंबरी आणि कथा लेखनामधून मोठ्या प्रमाणात कोकणाचं दर्शन आपल्याला घडतं। चक्र, सारे प्रवासी करीचे, स्वगत, महानंदा, अथांग, वेळगत, सावल्या, प्रवाह, धर्मानंद अशा एकूण 21 कादंबऱ्या, शब्दगृहस्थ हो, संध्याछाया, बॅरिस्टर, दुर्गी, सावित्री, महासागर, मालवणी सौभद्र अशी 19 नाटकं, गहिवर, एगरीन, गळातील मासा, फक्त पुरुषाश्रम, रुक्मिणी, स्पर्श असे एकूण 15 कथासंग्रह, लोक आणि लौकिक हे प्रवास वर्णन, कावळे आणि इतर एकांकिका संग्रह, त्याशिवाय निवडक ठणठणपाळ, आणखी ठणठणपाळ, साहित्यिक गप्पा, परममित्र, अलाने फलाने हे विनोदी लेखन आणि दातार मास्तर हे व्यक्तिचित्र असे विविध लेखन जयवंत दळवी यांनी केले आहे। जयवंत दळवी यांनी स्वतःला आवडणारा लेखन प्रकार म्हणून कादंबरीचा उल्लेख केला आहे। त्यांच्या कादंबरी लेखनाचा कालखंड हा विस्तृत आहे आणि जुन्या आणि नव्या कादंबरी लेखकांच्या बरोबरीनं जयवंत दळवींचे कादंबरी लेखन समांतर सुरू असताना दिसते। त्यांची काही नाटके त्यांच्याच कथा कादंबऱ्या म्हणून त्यांनी रूपांतरित केली आहे। त्याविषयी त्यांनी म्हटले आहे की कादंबरी लिहून झाल्यावरही माझ्या मनातून तो विषय संपत नाही, शिवाय कादंबऱ्यामध्ये देखील नाट्यमयता असते। सभ्य गृहस्थ हो, वाटली सरेना, स्पर्श, अंधारातील पारंब्या, अथांग यासारख्या कादंबऱ्यामधून त्यांनी नाट्य रूपांतरित केलेली दिसून येतात। आपले लेखक म्हणून झालेल्या जडणघडणीविषयी जयवंत दळवी म्हणतात, प्रत्येक लेखकाला वारसा असतो, पण माझ्या घरात लेखक नाही आणि वाचक तर त्याहूनही नाही। ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर आणि आम्ही असे एकाच गावचे, पण खांडेकरांच्या कादंबरी लेखनाचे अद्भुत आमच्या घरात नव्हते। साहित्याचा अनादर हा सुंदर संस्कार लहानपणी ज्यांनी दळवींवर केला ती मंडळी कोठे आहेत असा मिश्किल सवाल पु. ल. देशपांडे यांनी विचारला होता। त्याचे उत्तर अर्थातच कोकणात असे मिळते। हे कोकणचे एकेकाचे वास्तव नाही, तर काही प्रमाणात ते सार्वकालिक प्रातिनिधिक वास्तव आहे। कोकणातील असल्यामुळे कोकणाबद्दल त्यांना आत्मीयता असणे स्वाभाविकच। मी आणि माझी साहित्य निर्मिती याविषयी त्यांनी लिहिले आहे की आपले अनुभव जे कादंबरीत उतरतात ते ढोबळमानाने 2 प्रकारचे असतात, बाह्य अनुभव आणि अंतर्गत। या दोन्ही अनुभवांशी आपले भावनिक संबंध असतातच, पण आंतरिक अनुभव हे भावनामय होऊन गेलेले असतात, शिवाय त्यावर आपल्या विचारशक्तीचे संस्करण झालेले असते। बाह्य अनुभव आपण घेतो तेव्हा त्याचे दर्शनी स्वरूप आपण अधिक स्वीकारलेले असते। आपण बालपणी आणि तरुणपणी असा अनुभव अधिक घेतो असे मला वाटते। या वयात आपण भावनेने बघतो, पण तर्कशुद्ध विचार करण्याची कुवत आपल्यात नसते। या वयात पाहिलेली घरे, मंदिरे, स्थळे आणि व्यक्ती त्यांच्या दर्शनी रूपाने आपण अधिक स्वीकारतो। एक गोष्ट खरी की जे आपण कधीच ऐकलेले नाही असे संपूर्ण जीवन आपण कधीच निर्माण करू शकत नाही। आपल्या कल्पनाशक्तीच्या त्या मर्यादा आहेत। दळवींनी इथे ज्या बालपणाचा आणि तरुणपणाचा उल्लेख केला आहे त्याचा संदर्भ त्यांचे वयाच्या 16व्या वर्षापर्यंतचे आयुष्य कोकणात गेले हाच आहे। आरवली येथे बालपणी त्यांनी जे पाहिले अनुभवले ते सारे त्यांच्या साहित्यात अनेक प्रकारे व्यक्त झाले। कोकणातील दारिद्र्य आणि निसर्ग संपन्नता, त्याबरोबरच येथील रूढीबंधनात वावरणारा गरीब, श्रद्धाशील आणि दुर्दैवी कोकणी माणूस त्यांच्या सदैव आस्थेच्या परिघात राहिलेला दिसतो। कारण इथल्या माणसात ते रमलेले दिसतात, त्यांचे गगडे शोधताना दिसतात। त्यांनी दारिद्र्य स्वतः अनुभवले नसले तर ते पाहिले होते। कोकणची ओढ असणारे त्यांचे मन कोकणातील अशा विविध वृत्ती प्रवृत्तींचा वेग घेताना दिसते। त्या माणसांचे दुःख, भूक, वासना आणि भय या आदिम प्रेरणेतून निर्माण होते। काहींना त्यांचा दोष नसताना दुःख कवटाळावे लागते, तर काहींना रूढीबंधनामुळे दुःख स्वीकारावे लागते। आपल्या प्रार्थनाला दोष देणारी आणि अदृष्टाची हाक ऐकणारी कोकणी माणसे त्यांच्या साहित्यात अनेक ठिकाणी दिसतात। इथल्या समाजाच्या पारंपरिक चौकटीमध्ये अशी माणसे जगत राहतात। दळवींच्या संपूर्ण साहित्यात कोकणातील स्त्रियांचे दुःख तीव्रतेने व्यक्त झालेले दिसते। त्यांनी लिहिले आहे,
माझ्या लेखनात स्त्रिया आल्या त्या मध्यमवर्गीय, आपला भोंदूपणा, मागासलेपणा यांना सतत बळी पडणाऱ्या स्त्रिया. अशा बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या सहवासातच मी लहानाचा मोठा झालो. परंपरेमध्ये आपले शोषण होते आहे, बळी पडत आहोत याची कल्पनाही नसलेल्या आणि कल्पना असली तरी दैवगतीच्या नावाने फुकट जाणाऱ्या स्त्रियांचे दर्शन त्यांनी घडवले आहे. एकत्र कुटुंबामध्ये आयुष्यभर खानावर चालवणाऱ्या, काही सांगण्याचा अधिकार नसणाऱ्या, गडद काळोख्या माजघरातील विचित्र लाकडी खिडक्यांना असणाऱ्या मेन्सियन लाईनीसारख्या लाकडी पट्ट्या तात्पुरत्या वरती करून बाहेर किती माणसे आहेत हे पाहून चहा पाठवणाऱ्या, वारंवार बाळंतपण शोषणाऱ्या, काहीही न बोलता उसाचे टाकत चुलीकडे जाणाऱ्या, उरले सुरलेले जेवणाऱ्या, आतल्या आत जळून जळून पिसून पिसून हाडकुळी झालेल्या, कोडमारात आलेल्या अशा स्त्रियांचे अबोल तटस्थपणे दुःख भोगणाऱ्या मनस्वी स्त्रियांचे दुःख दळवींनी आपल्या साहित्यामधून व्यक्त केले आहे. त्या चौघीजणी या लेखात म्हणतात, 40-50 वर्ष आरवलीत राहून सुद्धा त्या चौघीजणींनी आरवलीचे आकाश पाहिले होते की नाही कोण जाणे. आरवलीचा सुंदर समुद्र त्यांनी पाहिला नव्हता. वर्षाकाठी एकदा वेतोबाच्या जत्रेला जायची त्यांना मुभा होती. तीही रात्रीची सर्वांची जेवणे वगैरे करून त्या निघाल्या की त्यांची चपले शोधण्यात अर्धा पाऊण तास झाली. पण वर्षभर चपले पायात घातलेली नसल्यामुळे ती कुठे कुठे पडलेली असत. चपला घालण्याची सवय नसल्याने त्यांना खडबडीत रस्त्यावरून काळोखातून नीट चालताही येत नसे. कोकणातील हे तत्कालीन मध्यमवर्गीय स्त्रियांचे करुण जीवनदर्शन त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यातूनही दिसते. तसेच कोकणातील प्रथा परंपरेमुळे जीवनाची होरपार होणाऱ्या स्त्रीचे दुःखही त्यांनी उत्कटपणे मांडले आहे. भावीण प्रत्येशी बांधल्या गेलेल्या, अंधश्रद्धेमुळे पारंपरिक जीवन जगणाऱ्या, उपजीविकेसाठी पिळलेला देईल तो शेतीला देईल असे म्हणत स्वतःची समजूत घालणाऱ्या या स्त्रीला अर्थार्जनाचे साधनच नव्हते. त्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहता येईल हा विचारच तिला सुचू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी ती पुरुषावर अवलंबून असते आणि पुरुषाच्या मनाला येईल तसे वागायचे एवढेच तिला कळते. त्या पुढचा ती विचार करू शकत नाही, करत नाही. एकेकाचे कोकणातील स्त्री जीवनाचे वास्तव दर्शन दळवींनी आपल्या महानंदा, बॅरिस्टर, सारे प्रवासी खडीचे यासारख्या कादंबऱ्यामधून घडवले आहे. दळवी तसे आस्तिक नव्हते तरी कोकणातील वेतोबा ही वेगळी संस्था आहे असे ते म्हणत. तो रखवालदार आहे, रक्षक आहे अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या वडिलांची वेतोबावर श्रद्धा होती. तो त्यांच्या स्वप्नात यायचा. त्यांच्या वडिलांनी 4 ओळींचा अभंग वेतोबा रचला होता आणि दळवींच्या अक्षरात भिंतीवर चिकटवला होता. अशा या रक्षक वेतोबाचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले होते. कोकणात भूताकेताच्या गोष्टी खूप. त्यांच्या बालपणी रात्री अंगणात चित्रविचित्र आवाज खायचे तेव्हा वेतोबाच्या पायताणांचा आवाज कानावर आला की निर्धास्त वाटायचे की वेतोबाची गस्त सुरू आहे असे त्यांनी लिहिले आहे. म्हणूनच दळवींना अमेरिकेला जाताना विमानाच्या पंखावरच्या टोकावर वेतोबा बसलेला दिसतो आणि आता आपण सुखरूप पोहोचणार अशी त्यांना खात्री वाटते. त्यांच्या सारे प्रवासी घरीचे मध्येही हा वेतोबा येतो. ते त्याला देव नाही तर माणूस मानतात. दुसरीकडे एके ठिकाणी ते म्हणतात, गणपती विसर्जनाच्या वेळी एकेकाच्या डोक्यावर भले मोठे बसलेले गणपती खरी माणसेच डोक्यावर बसली आहे असे गणपती तलावातल्या पाण्यात विरघळण्याआधी डोळ्यातल्या अश्रूत विरघळायचे. रवळनाथा वाचून गावातल्या झाडाचे पानही हलत नसायचे असे ते म्हणतात. कोकणात भूताकेतांची झाडे फार. रवळनाथाच्या समोर भूते काढण्याचे कामही चालायचे. असे रवळनाथाने रांधलेले, वेतोबाने वेढलेले, सातेरीने सांभाळलेले कोकण दळवींच्या मनात आणि लेखनात वावरताना दिसते. कोकणातील त्यांच्या समकालीन लेखकांप्रमाणेच कोकणातील निसर्गाचे वर्णन त्यांच्या लेखनात आले तरी ते तसे नाही. म्हणजे पानपुरकासाठी जयवंत दळवींच्या लेखनात निसर्ग वर्णन कधी येत नाही. त्यांना रस दिसतो तो कोकणी माणसांच्या जगण्यामध्ये. त्यामुळे आरवली आणि आरवलीच्या आसपासचा परिसर कोकण म्हणून त्यांच्या लेखनामधून येतो. कोकणातील घराघरातून बाजघरातून जगणाऱ्या माणसांचे, त्यांच्या वृत्ती प्रवृत्तींचे, दडपलेल्या भावभावनांचे, त्यातून निर्माण होणाऱ्या विकारांचे दर्शन ते अधिक घडवतात. त्या काळातील मनी ऑर्डरवर जगणाऱ्या कोकणातील सर्व दृष्टीने अभावग्रस्त असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या सर्व प्रकारच्या उपासमारीचे आणि विकारांचे मुक्त चित्रण त्यांनी केले आहे. मानवी वेडसरपणाच्या अनेक छटा त्यांनी रंगवल्या आहेत. तत्कालीन कोकणातील विशिष्ट जीवन अशा मानसिक ताणतणावाला खतपाणी घालणारे कसे होते. 18 विश्व दारिद्र्य आणि महानगरावर अवलंबून असणारे अर्थकारण, येथील समाजमानावर असणारा स्थानिक दैवतांचा, भूताकेतांचा प्रभाव
त्यामुळे येणारे वैफल्य आणि वेडसरपण दळवींच्या साहित्यातून प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते. दळवींनी अनुभवलेले कोकण आणि आजचे कोकण त्यात बाहेरचा फरक पडलेला असला तरी अंतर्यामी कोकणी वृत्ती प्रवृत्ती तशीच आहे असे म्हणायला लागते. त्यावेळेचे कोकणातील अभावग्रस्त जीवन, दारिद्र्य त्यांनी सारे प्रवासी घडीचे तपशीलवारपणे बारकाईने रेखाटले आहे. कोकणी मनोवृत्ती, जमिनीचा वाद, त्यांची भांडणे, देवदेवस्की, सण, उत्सव, जत्रा, दशावतारी नाटके, कोर्ट कचेऱ्या, गावातील राजकारण हे सगळे या कादंबरीतून व्यक्त झाले आहे. बॅरिस्टर या कादंबरीतील बॅरिस्टर आणि महानंदामधील बाबुलनाथ हे तत्कालीन कोकणातील नवशिक्षित पिढीचे तरुण प्रतिनिधी म्हणता येतील. त्यातही बाबुलनाथ वेतोबाचा कौल मिळत नाही म्हणून ऐनवेळी खर्च खातो किंवा बॅरिस्टरच्या मनातील अनुवंशिक वेडाची भीती ऐनवेळी खरी ठरते. कोकणातील पारंपरिक पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुषांच्या होणाऱ्या भावनिक कुचंपणीचे हे प्रातिनिधिक दर्शन म्हणता येईल. दळवींसाठी कोकण फक्त जन्मभूमी नव्हती तर त्यांच्या लेखनासाठी विषयसूत्रांची खाण ठरलेली दिसते. कोकणातील निसर्ग, इथील माणसे यांनी त्यांना लेखक म्हणून खूप काही पुरवलेले दिसते. कोकणात अटळ असणारी कुचेष्टा त्यांनी भरपूर पाहिली. चेष्टा मला नको तितकी कळते, म्हणजे अनेकदा चेष्टा नसताना मी ती चेष्टा आहे असे समजून पुढे जातो असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. या कोकणी किरकस सावध नजरेने पाहणाऱ्या माणसाच्या आत असलेला कोकणी आगाऊपणा, खट्याळ बेरकीपणा त्यांच्या ठणठण पाय या दीर्घकाळ चाललेल्या सदर लेखनातून सर्वांनी पुरेपूर अनुभवला आहे. 20 वर्षाहून अधिक काळ हे सदन सुरू होते. या दीर्घकाळामध्ये या लेखनाने सर्वांचे केवळ रंजन केले नाही तर हे लेखन म्हणजे त्या काळाचा सांस्कृतिक इतिहासच आहे असे म्हटले गेले. सबंध कोकणी नजरेतून मराठी साहित्य विश्वावर क्षकिरण टाकणारे हे दळवींचे अतिशय मार्मिक लेखन आहे. कोकणी माणूस आपल्या सर्व स्वाभाविक कंगोऱ्यासहित एखाद्या घटिकाकडे कसे पाहिल, एखाद्याचे अर्थचित्र कसे काढेल त्याचे हे प्रत्यंतर आहे. त्यांचा कोकणी स्पष्टवक्तेपणा, खुमासदार विनोदी शैली या लेखनातून प्रकटला आहे. ठणठणपण लहानपणी कसा दिसत असेल असा प्रश्न केला तर डोळ्यासमोर सारे प्रवासी घडीचे म्हणजे आपू उभा राहतो असे मंगला आटलेकर यांनी म्हटले आहे. मात्र कोकणी स्वभावातील विलंदरपणा, वेदकीपणा यामुळे हे लेखन नेहमीच निर्दिष्ट राहिले असे नाही. बरतरी भाबडेपणाचा आव आणून भोवतालच्या वास्तवावर खोचक टीका टिप्पणी करणारा कोकणी स्वभावच त्यातून अधिक प्रकटतो. जयवंत दळवी यांच्या साहित्यातून उभे राहणारे कोकण असे वैशिष्ट्यपूर्ण आहे. विटाळ वासनांच्या काळोखात कर्र कर्र पायताण वाजवत भला मोठा लाकडी हातोडा घेऊन वाचकांच्या मनात गस्त घालणारे हे दळवींचे कोकण आहे. कोकणातील संस्कृतीप्रमाणे जगण्याची कृतज्ञता त्यांनी जपली आहे, जे तिथले तिथे अक्षरातून दिले आहे. दळवींच्या साहित्यातील भाषिक कोकणही रोजच्या दैनंदिन व्यवहारातील मानवी बोलीशी निगडीत असलेले दिसते. संवाद रूपाने ती हे अवतरते. वाणी आणि पाणी यांचे जवळचे नाते त्यातून व्यक्त होते. तेही वैविध्यपूर्ण असेच आहे. मालवणी शब्दकळा जर पाहिली दळवींच्या साहित्यामध्ये तर ती आपल्या सर्वांना परिचितच आहे. आणि म्हणूनच जयवंत दळवी यांच्या साहित्याशिवाय समग्र मराठी साहित्याचा विचार पूर्ण होऊ शकत नाही. दळवी मराठी साहित्याला पुरून उरतात ते त्यांच्या साहित्यात प्रकटलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कोकणामुळे. मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून ती कथा नव्हे आणि नाट्य सेवांवर